लातूर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे। लातूर जिल्ह्यातल्या शेती पिकांना याचा मोठा फटका झाला। विशेषतः काढणीला आलेला जे सोयाबीनचं पीक आहे याला मोठ्या प्रमाणात फटका बसला। मी सध्या महापूर शिवारात आहे। आपण जर बघितलं तर संपूर्ण हे जे पीक आहे सोयाबीनचं उभं पीक या पावसाच्या पाण्यामध्ये आहे। हातातोंडाशी आलेला शेतकऱ्याचा घास जो आहे तो निसर्गाने हिरावून घेतला म्हणावं लागेल। मुसळधार पावसाने रेणापूर, उजनी, औसा या भागातील शेती पिकांना प्रचंड मोठा फटका बसलेला आहे। गेल्या 3 दिवसापासून प्रचंड मोठा हा पाऊस लातूर जिल्ह्यात कोसळतोय। माझ्यासोबत इथला शेतकरी आहेत। मला सांगा इकडे मला सांगा किती नुकसान झालंय, कितीपासून पाऊस पडतोय? 3-4 दिवसांनी पाऊस चालू आहे आणि पाऊस भरपूर पडलेला आहे इथं। आणि कसं आहे माहिती आहे का, सगळं तोंडाला काढायला आलेलं आहे सोयाबीन आणि सगळं पाण्यानं वाहून गेलेलं आहे। आणि वाहून गेलं असल्यामुळे आणि सोयाबीनचा खर्चही निघत नाही आहे, एवढं नुकसान झालेलं आहे। माणसं लावली होते, माणसाला रोजगार दिलेला आहे, ते गुत्ते दिलेले होते ठरवून, त्यांना पैसे दिलेले, ते काही पैसे ते तर गुत्ते दिलेले आहे आणि जे झालंय नुकसान ते निघत नाही आहे। माझंच नाही, आजूबाजूच्या शिवाराला सगळीकडं असंच झालेलं आहे, नुकसान झालेलं आहे सोयाबीनचं। आणि सोयाबीनचा फार मोठा घाटा झाला आहे, शेतकऱ्याला पदरात काहीच पडणार नाही ह्याच्यामध्ये। आणि सरकारने ह्याच्याकडे लक्ष द्यावं, सरकारने शेतकऱ्याची मदत करावी ही विनंती करतो मी सरकारला। बरं, किती सोयाबीन, किती तुमचं वैयक्तिक सोयाबीन किती होतं? किती एकरमध्ये पाणी थांबले? माझं वैयक्तिक सोयाबीन 9 एकर आहे। 9 एकरमध्ये पाणी थांबलेलं आहे, पाणी वाहून गेलं, सोयाबीन वाहून गेलेलं आहे। त्याच्यामुळं सोयाबीनला असं बुरशी चढलेली आहे, पाण्यामुळं खराब झालेलं आहे आणि ते फुटायला चालू होणार आहे आता। सोयाबीन कसं आहे माहिती आहे का, फुटू शकते असं, एवढं पाणी पडलेलं आहे, पाऊस पडलेला आहे। हीच परिस्थिती लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांना बसलेली आहे। हातातोंडाशी आलेला घास या निसर्गाने हिरावून घेतलाय आणि सध्या लातूरच्या मांजरा आणि तेरणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तर पुढील काळात लातूर जिल्ह्याला हवामान विभागाने येलो अलर्ट दिलाय। संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, लातूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।